तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायापूर जाताना का चालावं लागलं मला रेल्वे पटरीवरती, आणि इलेक्ट्रिक टुकटुकमधून जाताना धक्के मारून चालवण्याची वेळ आलेली आहे आमच्यावरती. आणि अंबिका कालना या ठिकाणी आपण बघणार आहोत काही सुंदर, प्राचीन आणि कोरीव काम केलेले मंदिर. मागच्या 2 भागांमध्ये आपण भक्ती वेदांत रिसर्च सेंटर आणि व्हिक्टोरिया पॅलेसची जी व्हिजिट केली होती ते पाहिलं. आता आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो आहोत अंबिका कालना या जागेवर. येथे आपण अजून काही मंदिरं व्हिजिट करणार आहोत. इधर इधर जल्दी आओ जल्दी आओ जल्दी आओ जल्दी गुजा. मुंबईच्या धावत्या ट्रेन पकडण्याच्या परंपरेचे आम्ही कोलकात्यातही पालन केले. तो तिकडे गेला ना, हा इथे राहिला. घाईत चुकून मागच्या डब्यात बसलेले भक्त मंडळी पुढच्याच स्टेशनला तडक आमच्या बोगीमध्ये निघून आले. कोलकात्याच्या लोकल ट्रेनमध्ये एवढ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी येतात की तुम्ही उपाशी राहूच शकत नाही. अंबिका कालना उतरून आम्ही मंदिरापर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रिक टमटम केल्या. मास्क बदललेला आपण भावेश प्रभूच्या सांगण्यावरती. काय बोलता? पावर नाही गाडीत. सॉरी, पावर नाही. आपण कुठे चाललो प्रभू आता? अंबिका कालना आधी झलक मंदिर. येस. आणि काय कुठलं धक्का मारायला लागणार? बुद्धी कमी असल्यामुळे जसं आम्हाला धक्का मारून देवाने भक्तीच्या मार्गावर आणले, तसेच या गाडीला धक्का मारून ह्या ड्रायव्हर काकांनी मार्गावर आणले. इधर नहीं आना था. नहीं, इधर नहीं आना था. वो ड्राइवर ने धक्का मारा. अशा रीते आपली गाडी चाललेली आहे धक्का मारून. तर अशा प्रकारे आपण पोचलो झलक मंदिर. चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंचं हे मंदिर आहे. इथे दर्शनच काही मिनिटासाठी उघडते, म्हणून कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणाची इथे परवानगी नाही. कॅमेरा अलाउड नाही, ते लगेच बोलतात. इथे सकाळचा प्रसाद ग्रहण करून आम्ही निघालो पुढच्या मंदिराकडे. आम्ही पोचलो श्यामसुंदर मंदिरकडे, आणि हीच ती जागा आहे जिथे नित्यानंद प्रभूंचं लग्न झालेलं आहे. ही जागा खूपच निसर्गरम्य आहे आणि चहूबाजूने तुम्हाला हिरवेगार झाडे दिसतील, आणि त्यातही आंब्याचे आणि फणसाचे झाडं जास्त दिसतील. पुढे आम्ही पोचलो एका अशा ठिकाणी जिथे शंकराचे 108 मंदिरं आहेत. बाहेरच्या रिंगणात एक काळा शिवलिंग आणि एक पांढरा शिवलिंग अशा प्रकारे मांडणी करण्यात आली होती, आणि आतल्या रिंगणातल्या सर्व मंदिरातल्या शिवलिंग हे पांढरे संगमरवरेने बनवलेले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वच मंदिरातल्या शिवलिंगचे मुख हे उत्तर दिशेला होते.
आपण जे मंदिर आता पाहत आहोत या मंदिराची स्थापना इसवी सन 1739मध्ये वर्धमानचे महाराज कीर्तिचंद्र राय यांनी त्यांची आई ब्रज किशोरी देवी यांच्यासाठी केली होती. हे मंदिर प्रामुख्याने श्री राधाकृष्ण यांना समर्पित आहे. एक्चुअली मुझे लगता है धूप के साथ धूप में से नहीं लग रहा ना. हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम. हे मंदिर प्रामुख्याने बंगालच्या पारंपरिक पंचबिशीसाती रत्न म्हणजे 25 शिखरे असलेले शैलीमध्ये बांधले गेले आहे. यात वेगवेगळ्या थरांमध्ये एकूण 25 लहान मोठी शिखरे आहेत. त्या काळात दगडी मिळणे कठीण असल्याने हे मंदिर स्थानिक नदीकाठच्या मातीपासून तयार केलेले विटा वापरून बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या भिंतीवर अत्यंत सुंदर आणि बारीक नक्षीकाम असलेल्या टेराकोटा चकत्या बसवल्या आहेत, ज्यावर रामायण, महाभारत आणि पुराणातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. ठरलेल्या मंदिरांचे दर्शन घेऊन अंबिका कालना या गावातल्या कच्च्या रस्त्यातून वाट काढत आम्ही आता निघालो मायापूरच्या दिशेने. अंबिका कालनामधील मंदिरांचे दर्शन घेतल्यानंतर मायापूरची ओढ अजूनच वाढली होती आणि निसर्गानेही असं काही वातावरण बनवलं होतं जे ह्या आतुरतेला अजून वाढवत होतं. आम्ही उतरलो नवद्वीप धाम या रेल्वे स्टेशनला. प्लॅटफॉर्मपासून मायापूर पलीकडे होते आणि कोणताही फुट ओव्हर ब्रिज नसल्यामुळे आम्हाला रेल्वे रूळ ओलांडून जावे लागले. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रिक्षावाल्यांशी चर्चा करता करता आपले प्रिय अनिरुद्ध प्रभू का रडायला लागले. मायापूरला उतरताच देवानी आमची कोणती परीक्षा घेतली आणि असे नवीन बरेच प्रसंग पाहायला विसरू नका पुढचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दौलतीराव बरोबर मायापूरची ही यात्रा अजिबात मिस करू नका.